आणि आता बातमी आहे क्रिकेट संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आपल्याकडे येते। भारताचं इंग्लंड समोर 254 धावांचं लक्ष्य आहे। संजू किशन, शिवम दुबेची धमाकेदार खेळी बघायला मिळाली आहे। संजू सॅमसनच्या सर्वाधिक 88 धावा बघायला मिळाल्या। शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याची फटकेबाजी देखील बघायला मिळालेली आहे। शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याने जोरदार फटकेबाजी केलेली आहे। भारताचं इंग्लंड समोर 254 धावांचा आता तगडा आव्हान आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अमर काणे आता आपल्या सोबत आहे। अमर, खरं तर अक्षरशः आज सिक्सरचा पाऊस झालेला आहे वानखेडेवर आणि अतिशय धुवाधार अशी बॅटिंग झाली आहे भारतीय संघाने। 12चा जो धावगती जी राखली होती सुरुवातीपासून ती कायम ठेवली। सुरुवात थोडी अडखळत झाली पण त्यानंतर संजूची बॅटिंग आणि प्रत्येक प्लेयर्सनी आपली जबाबदारी अगदी चोखपणे बजावली आहे आणि धुवाधार अशी बॅटिंग। 250 पेक्षा जास्ती रन्स। सेमीफायनलचं दडपण प्रचंड राहणार आहे इंग्लंडवर आणि भारताची या मॅचमध्ये एक अप्पर हँड आपल्याला म्हणता येईल। आणि आपण आता नागपुरात आहे। नागपूरमध्येही क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने आहे आणि एक वेगळाचा उत्साह स्क्रीन लावण्यात आलेली आहे। मोठा असा उत्साह। काय आजची धुवाधार बॅटिंग? खूप छान एक्सपिरियन्स आला आणि इंडियाने खूप मस्त बॅटिंग केलेली आहे आणि एकदम डेफिनेटली जसं आधीच आमचं तेच होतं की इंडिया जिंकणारच आहे। दुबे थोडा लवकर आउट झाला। हा, काही नाही अजून काय क्रिकेट प्रेमी आहे? काय वाटतं आजच्या मॅच नंतर? काय होणार? खूप बढिया 253 खूप चांगला स्कोर आहे। आता फक्त बॉलिंगची वाट आहे। म्हणजे आज समजा आपण रोखलं, ब्रूक फॉर्मात आहे, विल्स फॉर्मात आहे, हे दोघांना रोखलं आणि बटलरला आज क्लिक नाही झाला तर भारताचा विजय नक्की। भारताचा विजय तसंही नक्कीच आहे। विजय नक्कीच आहे। कोणीच चालू नाही शकत। एकदम छक्क्यावर छक्के एक नंबर, मजा आली। तर हे खरं तर स्क्रीन लागलेली आहे नागपूरला मोठी। आपण बघू शकतो इकडे पूर्ण अशी तयारी आहे, जय्यत अशी तयारी आहे। मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी सुद्धा इथे जमा झालेले आहे आणि जोरदार अशी तयारी या वर्ल्ड कप फायनलच्या दृष्टीने जाण्याच्या दृष्टीने भारताने। आणि अहमदाबादला ही फायनल आहे। आपण इतिहास मी जे सांगतोय ते सगळ्यात महत्वाचं आहे। अहमदाबाद आतापर्यंत दोनदा या दोन्ही टीम्स आमने सामने आल्या आहे आणि जो सेमीफायनल जिंकलाय त्यांनीच वर्ल्ड कप उंचवलाय। भारताची आता संधी सर्वात जास्त आहे, त्यामुळे एक अहमदाबादचं तिकीट पक्का झालं आहे। न्यूझीलंड विरुद्ध आपला संघ उतरेल अशा विश्वास आहे। आता बॉलर्स किती झटपट इंग्लंडला गुंडाळतात हे जास्त महत्वाचं असणार आहे। बरोबर आहे। अमर, तुम्ही सुद्धा क्रिकेट रसिक आहात, सगळ्या मॅचचं निरीक्षण सुद्धा करता आणि विश्लेषण सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवतात। आजच्या भारतीय फलंदाजांच्या कामगिरीबद्दल नेमकं काय सांगाल? खरं तर आजची बॅटिंग बघायला गेलं तर अफलातून आहे। अगदी कॉन्फिडंटली सुरुवातीपासून उतरलो होतो। अभिषेकला नेहमीप्रमाणे ट्रॅप लावून इंग्लंडने सुद्धा अडवलंय, कारण की सॅमची जी बॉलिंग होती अगदी ट्रॅप लावून त्यांनी अडकवलं। पण संजू सॅमसन दुसरीकडे ज्या पद्धतीने फॉर्मात आहे, गेल्या मॅचमध्ये नॉट आऊट 97 आणि तीच इनिंग त्यांनी या मॅचमध्ये सुद्धा कंटिन्यू ठेवली। अतिशय अफलातून आहे। 17 ते 18 सिक्स आपण मारलेले आहे, म्हणजे वर्ल्ड कपच्या इतिहासातले एका इनिंगमध्ये लावलेले हे सर्वाधिक सिक्स म्हणता येईल। आणि 250 सेमीफायनलचं दडपण हे सगळं काही आणि दुसरीकडे वानखेडेचं स्पार्किंग वातावरण। त्यामुळे एकूणच भारताला आता अप्पर हँड आहे। झटपट 2 विकेट्स गेल्या तर नक्की आपल्याला संधी आहे। निश्चित बटलरला या पिचवर खेळण्याचा, वानखेडेवर खेळण्याचा अनुभव आहे, पण हा स्कोअर इतका विशाल आहे की त्याचं दडपण वेगळं असणार आहे। बरोबर, धन्यवाद अमर या महत्त्वाच्या माहितीबद्दल।